केएसए चषक फुटबॉल स्पर्धेत आज दुपारच्या सत्रात सुभाषनगर फुटबॉल क्लब आणि उत्रेश्वर संघात सामना झाला। या अटीतटीच्या सामन्यात सुभाषनगरच्या खेळाडूचा स्वयंगोल झाल्यामुळे उत्रेश्वर संघाला त्याचा फायदा झाला। उत्रेश्वर संघाने 1-0 गोलने विजय मिळवला। सायंकाळच्या सत्रातील जुना बुधवार आणि बालगोपाल संघातील सामना 1-1 बरोबरीत सुटला। कोल्हापुरातील शाहू स्टेडियमवर शाहू छत्रपती केएसए लीग फुटबॉल स्पर्धा सुरू आहेत। या स्पर्धेत आज सायंकाळच्या सत्रात जुना बुधवारपेठ आणि बालगोपाल तालीम मंडळ संघात सामना झाला। सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघाच्या खेळाडूंनी एकमेकांच्या बचाव फळी भेदून गोलसाठी प्रयत्न केले, मात्र दोन्ही संघातील आघाडीच्या फळीतील खेळाडूंच्या सोप्या संधी वाया गेल्या। उत्तरार्धात बुधवारपेठकडून थुलुंगा, सचिन मोरे, प्रसाद सरनाईक, प्रथमेश जाधव, शुभम जाधव यांनी गोलसाठी चढाया केल्या। बालगोपालच्या गोल क्षेत्रात झालेल्या गोंधळाचा फायदा घेऊन सामन्याच्या 62व्या मिनिटाला थुलुंगानं गोल नोंदवत संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली। या गोलची परतफेड करण्यासाठी बालगोपालकडून विश्वविजय घोरपडे, अभिनव साळोखे, देवराज मंडलिक, प्रथमेश तांदळे, रुद्रेश धुमाळ, सुजित आर यांनी चढाया केल्या। दरम्यान सामन्याच्या 82व्या मिनिटाला अभिनव साळोखे यानं मारलेल्या कॉर्नर किकवर विश्वविजय घोरपडेनं गोल नोंदवत सामना 1-1 बरोबरीत आणला। अखेरपर्यंत ही स्थिती राहिली। दरम्यान दुपारच्या सत्रात उत्रेश्वर पेठ वाघाची तालीम आणि सुभाषनगर यांच्यात सामना झाला। या सामन्यात सुभाषनगरकडून इम्रान पठाण, रोहन चव्हाण, मुबारक नदाफ, जावेद जमादार तर उत्रेश्वरकडून प्रतीक कांबळे, प्रथमेश जाधव, इलेन्स शर्मा यांनी गोलसाठी आक्रमक चढाया केल्या, पण दोन्ही संघातील खेळाडूंना गोल नोंदवण्यात यश आलं नाही। दरम्यान सामन्याच्या 65व्या मिनिटाला सुभाषनगरच्या रोहन गाडेकरकडून स्वयंगोल झाल्यानं याचा फायदा उत्रेश्वर संघाला झाला। त्यांनी 1-0 गोलनं हा सामना जिंकला।